विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 2 जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि आजचा व्हिडिओ संपल्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण कमेंट करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काल तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर जाणून घेऊयात. प्रश्न होता, जिनेव्हा येथे आयोजित 77व्या जागतिक आरोग्य सभेचे समिती एचे अध्यक्षपद कोणता देश भूषवत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. तर हे जे अध्यक्षपद आहे तो आपला भारत देश भूषवत आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो? तर हा जागतिक दूध दिन आहे तो 1 जून रोजी साजरा केला जातो. अन्न व कृषी संघटनेने या दिनाची सुरुवात केली. 2001 पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. भारतात राष्ट्रीय दूध दिन 26 नोव्हेंबर रोजी भारतीय श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन विद्यार्थी मित्रांनो यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तसेच 1970 ऑपरेशन फ्लड हे सुरू झालं होतं. हे अधिकच्या माहिती आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून किती केली आहे? तर ही केली आहे 25 लाखापर्यंत केली विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक 3, आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर हे जे आयोजन आहे ते उझबेकिस्तान या देशात करण्यात आलं आहे. तर लक्षात घ्या, उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे झालेल्या आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी 7 पदके जिंकली. 1 सुवर्ण आणि 6 कांस्य पदक यामध्ये आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS सोबत भागीदारी केली? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहेत IIT बॉम्बे. IITचा फुल फॉर्म होतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 5, नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर या ठिकाणी जेठाभाई भारवाड यांची निवड करण्यात आली आहे. लक्षात घ्या, त्यांनी बिजेंद्र सिंग यांची जागा घेतली जे 2007 पासून नाफेडचे अध्यक्ष होते. याचा फुल फॉर्म जो आहे तो आहे नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. याची जी स्थापना आहे ती 2 ऑक्टोबर 1958 झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या ठिकाणी इम्युनल सुबेरॉन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थविषयी माहिती घेऊयात. डॉक्टर इमॅन्युएल सुबेरॉन या फ्रान्सच्या पशुवैद्यकीय सेवांच्या प्रमुख असून त्या पुढील 5 वर्षांसाठी कार्य करतील. 2024 ते 29पर्यंत त्या 8व्या महासंचालक आहेत. याआधी डॉक्टर मोनिक अलोइट ह्या 2016 पासून महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी 2001 पासून कृषी आणि अन्न सार्वभौमत्व मंत्रालयाचा कारभार त्यांनी बघितला आहे. अन्न महासंचालनालयाचे उपप्रमुख म्हणून तसेच 2023 पासून युरोपियन कमिशन फॉर द कंट्रोल ऑफ फूड अँड माउथ डिसीजच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक 7, DRDOच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवण्यात आला. तर सध्याचे DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत समीर व्ही कामत. आणि DRDOचा फुल फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. समीर व्ही कामत 31 मे रोजी निवृत्त होणार होते. आता त्यांचा कार्यकाळ 31 मे 2025पर्यंत वाढवण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आता DRDOविषयी माहिती घ्या. स्थापना झाली आहे 1958. मुख्यालय आहे दिल्ली आणि यांचं जे बोधवाक्य आहे ते आहे बलस्य मूलम विज्ञानम आणि अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने आयुर्वेदासाठी कोणता उपक्रम सुरू केला? तर याचं नाव आहे प्रगती 2024. तर लक्षात घ्या, फार्मा रिसर्च इन आयुर्ज्ञान अँड टेक्नो इनोव्हेशन हा उपक्रम आयुर्वेदाच्या सहयोगी संशोधनासाठी सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद ही केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, हायड्रोजन फ्युअल सेल बस तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक चाचण्यांसाठी भारतीय सैन्याने कोणासोबत सहकार्य केलं? तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत सहकार्य केलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, गोव्याचा राज्यत्व दिन कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 30 मे रोजी.
अधिकची माहिती बघत 30 मे रोजी गोव्याचा राज्यत्व दिन साजरा केला जातो. या दिवशी 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. ते भारतीय संघराज्याचे 25वे राज्य बनले. 1961 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 450 वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीज वसाहत असलेल्या गोव्याच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक 11. कोणत्या शहराने आउटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समिट आणि अवॉर्ड्स 2024चे आयोजन केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे गोवा. त्याची कॅपिटल आहे पणजी. त्यानंतर पुढील क्वेश्चन अधिकची माहिती बघत सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेससाठी आउटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समिट अँड अवॉर्ड्स 2024 27 मे रोजी गोव्यात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सरकारी मालकीच्या कंपन्यांनी हाती घेतलेल्या शाश्वत उपक्रमांना ओळखणे हा होता आणि आउटलुक मीडिया ग्रुपने BDO इंडियासह पुरस्कार प्रक्रिया सल्लागार आणि IIT गोवा नॉलेज पार्टनर म्हणून आयोजन केले होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 12. भारतातील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरात असेल जो ऑगस्ट 2024 पर्यंत तयार होईल? तर याचं योग्य उत्तर आहे वाराणसी. तर लक्षात घ्या, भारतातील पहिला शहरी रोपवे प्रकल्प वाराणसीमध्ये सुरू आहे आणि ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. हा रोपवे वाराणसी कंटोनमेंट रेल्वे स्टेशनला रथयात्रेशी जोडेल, ज्यामुळे शहरातील गर्दीच्या भागात संपर्क वाढेल. पर्वतमाला परियोजना या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प विश्व समुद्र अभियांत्रिकी स्वित्झर्लंडच्या बार्थोलेट मॅशिनेनबाऊ एजीच्या सहकार्याने उभारत आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13. ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचे सर्वात मोठे प्रजनन केंद्र कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर ते आहे ओडिसा राज्यात, ज्याची कॅपिटल आहे भुवनेश्वर. ओडिसाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील गहिरमाथा बीच हे भारतातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांसाठी सर्वात मोठे प्रजनन स्थळ आहे. हा भितरकनिका वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे आणि सप्टेंबर 1997 मध्ये गहिरमाथा सागरी वन्यजीव अभयारण्य म्हणून नियुक्त करण्यात आले. भितरकनिका खारपुटीसह हा परिसर आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा रामसर पाणथळ प्रदेश आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस कधी साजरा केला जातो? तर हा दिवस आहे 19 मे रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो. तर ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चुकून ऑप्शन झाला आहे, या ठिकाणी 29 मे पाहिजे होतं. तर हा दिवस नेपाळी तेन्झिंग नॉर्गे आणि न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे स्मरण करतो, जे 1953 मध्ये माउंट एव्हरेस्ट जिंकणारे पहिले व्यक्ती बनले. 2008 मध्ये त्यांची स्थापना झाल्यापासून आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस मानवी सहनशक्ती, लवचिकता यांचा सन्मान करणारा जागतिक उत्सव म्हणून काम करत आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय आर्म रेसलरने किती पदके जिंकली? तर या ठिकाणी 7 पदके जिंकली. आपण याविषयी ऑलरेडी माहिती घेतली, तर अधिकची माहिती बघत यामध्ये 1 सुवर्ण पदक आणि 6 कांस्य पदकांचा समावेश होता. श्रीमंत झा यांनी डाव्या हाताच्या पॅरा प्रकारात सुवर्ण पदक आणि उजव्या हाताच्या पॅरा प्रकारात कांस्य पदक मिळवले. लक्ष्मण सिंग भंडारी यांनी 2 कांस्य पदके जिंकली, तर सचिन गोयल आणि EB लोलेन यांनी प्रत्येकी 1 कांस्य पदक मिळवले. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 16. हिंदी पत्रकारिता आणि पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हिंदी पत्रकारिता दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. 30 मे रोजी हा दिवस विद्यार्थ्यांना साजरा केला जातो. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. डेली जर तुम्ही प्रयत्न केलं, बरोबर आज तुमच्या हातून चुकी झाली, परंतु तुम्हाला जर ते कळालं की आपलं उत्तर चुकलं आहे, तर हा जो प्रश्न आहे ना तो तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. त्यामुळे एफर्ट्स घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल जर पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. या ठिकाणी 2 प्रकार आहेत. जून 2022 आणि डिसेंबर 2023 पर्यंतचे प्रश्न जर खरेदी केले तर 99 रुपयामध्ये तुम्हाला 3000 प्रश्न प्लस ही मटेरियल भेटेल. त्यासोबत आपण जानेवारी ते मे पर्यंत इंडिव्हिज्युअल PDF घेऊ शकता, किंवा जर तुम्ही जानेवारी ते मे कंबाईन जर घेतलं तर 50 रुपयामध्ये हे तुम्हाला मटेरियल भेटेल. अधिक हे जे अधिकच्या PDF आहेत त्या देखील तुम्हाला भेटतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा, ज्यावर पण चालू घडामोडींचा सराव करत असतो. थँक्यू.